हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त बघणार आहोत यमी यमी शेंगदाण्याची कोकोनटची चटणी। तर बघा, छान भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, त्याच्यानंतर अर्धा तरी वाटी कोकोनट घ्यायचं, मग थोडं आपण दालिया घ्यायची आणि तुम्ही बघू शकता छान लसूणच्या 2-3 पाकळ्या घ्यायच्या, त्या टाकायच्या मिक्सर जारमध्ये आणि चवीनुसार किती तिखट लागते त्यानुसार मिरची टाकायची आणि कोथिंबीर टाकायचं आपलं आणि चवीपुरती साखर टाकायची आणि मीठ टाकलं की मग छान लिंबू पिळून घ्यायचं आणि बघू शकता आणि त्याला छान थोडं पाणी टाकून छान मस्त बारीक असं पेस्ट तयार करायचं दाखवल्याप्रमाणे आणि नंतर एक बेसिकचा तडका द्यायचा। बघू शकता किती छान बनलेली आहे चटणी, अशीच खायला इतकी छान वाटते आणि तडका द्यायचा मस्त। तडक्यामध्ये सिंपल आपलं हे टाकायचं, ऑइल टाकायचं, त्याच्यानंतर राई टाकायची, ऑइलला छान पहिलं कडकडूत द्यायचं, मग त्याच्यानंतर राई टाकायची। बघू शकता किती छान, बघा किती छान कडकडत आहे, मला तर सांगताच पाणी सुटतं। आणि त्याच्यानंतर थोडं कढीपत्ता टाकायचा आणि आपला तडका आहे रेडी आणि तडका टाकून द्यायचा त्या चटणी जे आपण ग्राइंड करून ठेवलेली आहे त्यामध्ये। आणि बघू शकता किती छान यम्मी टेस्टी बनते चटणी, एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सशी पण शेअर करा माझं चॅनल। आणि कुठनं आहे तुम्ही मला मॅसेज वगैरे करा, म्हणजे मला तुमच्याशी बोलायला इंटरॅक्शन करायला चांगलं होईल। आणि कशी वाटली चटणी नक्की सांगा। बाय, नेक्स्ट व्हिडिओ